ची शंका आपण या ठिकाणी पाहूया। विद्यार्थ्यांची शंका आहे, प्रश्न, शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वादाचे स्वरूप शीतयुद्ध काळातील प्रादेशिक वादापासून कसे वेगळे होते हे स्पष्ट करा, अशा प्रकारचा शंका प्रश्न विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी केले। याचं समाधान या ठिकाणी आपण घेऊया। शीतयुद्धोत्तर प्रादेशिक वादाचे स्वरूप या ठिकाणी आपण समजावून घेऊया। शीतयुद्धाच्या काळात आशिया आणि आफ्रिका खंडात निर्माण झालेल्या प्रादेशिक संघटना या वसाहतवाद आणि वर्णभेद या कारणास्तव निर्माण झाल्या होत्या। अमेरिका आणि सोव्हिएत रशियाने संरक्षणाच्या उद्देशाने नाटो, सेंटो, वार्सा करार या लष्करी संघटना स्थापन केल्या। याच दरम्यान या दोन महासत्तांमधील जागतिक ताणतणाव कमी करण्याच्या उद्देशाने 1961 मध्ये अलिप्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली। शीतयुद्धाची तीव्रता कमी झाल्यानंतर युरोपियन राष्ट्रांनी आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने युरोपियन कोळसा पोलाद समुदाय 1951, युरोपियन आर्थिक समुदाय 1957, युरोपीय अणुऊर्जा समुदाय 1958 या संघटना स्थापन केल्या। 1967 मध्ये एशियन अर्थात दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना या प्रादेशिक सहकार्यावर आधारित संघटनेची स्थापना झाली। तर 1985 मध्ये सार्क संघटनेची स्थापना झाली। याच काळात अनेक प्रादेशिक संघटनांनी व्यापारावर लक्ष केंद्रित करून व्यापारी गट निर्माण केलेले होते। विद्यार्थ्यांनी व्यापारी गट विषयी थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेणं क्रमप्राप्त आहे। जेव्हा अनेक देश मिळून आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्याकरिता काही विशेष करार करण्यासाठी गट स्थापन करतात, त्यास व्यापारी गट असे म्हणतात। सामान्यतः हे करार व्यापारातील अडथळे कमी अथवा दूर करण्याकरिता किंवा दूर करण्यासाठी केले जातात। जकात म्हणजे आयातीवरील कर आणि कोटा आयातीच्या प्रमाणावर घातलेल्या मर्यादा हे व्यापारातील अडथळ्यांचे प्रमुख प्रकार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपली शंका होती। आता दुसरी एक शंका विद्यार्थ्यांनी मांडलेली आहे, ती शंका सुद्धा आपण घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, एक सूचना या ठिकाणी तुमच्यासाठी आहे की स्क्रीनवरील माहिती जी आहे ती तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि स्क्रीनवरील माहिती संपूर्ण आपल्या वहीमध्ये नोंद करायची। त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा। त्याचप्रकारे वही, पेन आणि आपले पुस्तक राज्यशास्त्र 12वी विषयाचे आपल्या जवळ ठेवायचे आहे। तर दुसरी शंका आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे की युरोपियन संघाचे विवरण करा। या ठिकाणी शीतयुद्धोत्तर काळातील वेगवेगळ्या प्रादेशिक संघटना स्थापन झालेल्या आहेत। याचं समाधान काय आहे या ठिकाणी आपण पाहूया। युरोपीय संघ ही एक प्रादेशिक संघटना होती, त्यापैकीच एक। सुरुवातीला आपण युरोपियन संघाचा इतिहास या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया। दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक सहकार्य तसेच व्यापार वाढ करण्याच्या उद्देशाने युरोपीय देश एकत्र येऊ लागले। युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणून झाली। 1951 मध्ये युरोपियन कोळसा व पोलाद समुदाय, युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी आणि 1957 मध्ये बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, इटली, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 6 देशांनी युरोपियन आर्थिक समुदाय, युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी या संस्थेची स्थापना केली होती। विद्यार्थी मित्रांनो, या संघटना एकमेकात विलीन होऊन युरोपियन युनियन ची निर्मिती झाली। युरोप स्थित 28 देशांची युरोपियन युनियन ही अतिप्रगत अशी आर्थिक युनियन आहे। 1973 मध्ये युरोपियन संसद निर्माण करण्यासाठी एक करार करण्यात आला।
80च्या दशकात युरोपियन संघाची बाजारपेठ तयार करण्याच्या उद्देशाने किंवा दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आणि ही प्रक्रिया 1993 मध्ये पूर्ण झालेली आहे. 1980च्या दशकात सुरू झालेली ही प्रक्रिया 1993 मध्ये पूर्ण झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. यामधील एक 7 फेब्रुवारी 1992 रोजी मँचेस्टर कराराद्वारे युरोपियन संघाची स्थापना झाली. या ठिकाणी maastricht कराराद्वारे मॅस्ट्रिच कराराद्वारे काय झाले, युरोपियन संघाची स्थापना झालेली आहे. आणि या करारामुळे सहकार्याचा परिघ वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण या धोरणाचा समावेश झाला. या करारामुळे आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन युरो या समान चलनाचा उदय झाला. पहा, या ठिकाणी युरो या समान चलनाचा या ठिकाणी उदय झालेला आहे. 1 जुलै 2013 पासून क्रोएशिया हा नवीन देश सदस्य झाल्यामुळे युरोपियन युनियनमध्ये आता 28 देश आहेत. हे सुद्धा त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता युरोपियन संघातील 28 पैकी 19 देशांचे युरो हे अधिकृत चलन आहे. या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. ज्या ठिकाणी अंडरलाईन केले त्या ठिकाणी अंडरलाईन आपल्या वहीमध्ये करून घ्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रकारे पुस्तक वाचत असताना पाठ्यपुस्तक त्या ठिकाणी सुद्धा पेन्सिलने अंडरलाईन करायचे आहे. या देशांना एकत्रितपणे युरोझोन म्हणून ओळखले झाले. याचे जेवढे देश होते यांना युरोझोन म्हणून या ठिकाणी ओळखले झाले. 1 जानेवारी 1999 साली जगातील चलनाच्या बाजारात युरोचा प्रवेश झाला आहे. युरोचा प्रवेश हा 1 जानेवारी 1999 साली त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. ब्रिटन, स्वीडन आणि डेन्मार्क यांचा अपवाद वगळता युरोपियन संघाच्या सर्व देशांमध्ये युरोचा वापर सुरू झाला. युरो हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारलेल्या देशांच्या भौगोलिक आर्थिक प्रदेशास युरोझोन म्हणून संबोधतात. या ठिकाणी युरोझोन त्या ठिकाणी संज्ञा सुद्धा आपण स्पष्ट केलेली आहे आणि ती त्या ठिकाणी आपण अंडरलाईन करून घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त आर्थिक संघटनेच्या दृष्टीने सुरू झालेली ही प्रक्रिया आता हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध इत्यादीमध्ये व्यापक धोरण ठरवत आहे. शेंगेन प्रदेश निर्मिती ही युरोपियन संघाची सर्वात मोठी कामगिरी समजली जाते. आता शेंगेन प्रदेश निर्मिती काय आहे आपण पाहूया. 1885 साली शेंगेन करार झाला. लक्झेंबर्ग देशातील शेंगेन या खेडेगावात करण्यात आलेल्या कराराद्वारे सर्व सदस्य देशातील अंतर्गत सीमारेषा मुक्त करण्यात आलेले आहेत आणि यालाच शेंगेन करार, त्या ठिकाणी शेंगेन प्रदेश निर्मिती ही युरोपियन संघाची सर्वात मोठी कामगिरी समजली जाते आणि 1885 साली शेंगेन करार हा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. यावर फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. शेंगेन व्हिसा युरोपात सर्वत्र वापरला जातो. या ठिकाणी पहा, शेंगेन व्हिसा हा युरोपात सर्व ठिकाणी वापरला जातो. शेंगेन व्हिसा म्हणजे काय या ठिकाणी आपण समजावून घेऊया. शेंगेन व्हिसा पात्र व्यक्तीस शेंगेन क्षेत्रातील 26 देशांपैकी कोणत्याही देशात 90 दिवसासाठी व्यवसाय किंवा पर्यटन हेतूने वास्तव्य करता येते. याचाच अर्थ युरोपियन प्रवाशांना अंतर्गत शेंगेन सीमांवर तपासणी प्रक्रियांना सामोरे न जाता थेट प्रवेश मिळतो. या शेंगेन व्हिसा असे म्हणतात. सद्यस्थितीत 28 देशांपैकी 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहे. या ठिकाणी आपण शेंगेन व्हिसा म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजलेला असेल विद्यार्थी मित्रांनो. यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, शंका आहे, युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते. तर युरोपियन महासंघाचा इतिहास, युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद आणि युरोपियन न्यायालय या संस्था युरोपियन संघाच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये युरोपियन आयोग विषयी आपण थोडक्यात पहिले माहिती घेऊया. हा आयोग युरोपियन युनियनचा
कार्यकारी नोकरशाही संबंधित घटक आहे. म्हणजे युरोपियन आयोग हा युरोपियन युनियनचा कार्यकारी नोकरशाही संबंधित घटक आहे. आयोगाद्वारे कायद्याचे प्रस्ताव सुचविणे, युरोपियन संसदेने व आयोगाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे इत्यादी कार्य पार पाडली जातात. त्याचप्रकारे या ठिकाणी आपण युरोपियन संसद 751 सदस्य आणि 5 वर्ष कालावधीसाठी निवडले जातात. संसदेला कायदेविषयक देखरेख व अर्थविषयक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आता अशा प्रकारे युरोपियन महासंघाचे कार्य चालत असते विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रकारे युरोपियन परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री तसेच परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो. यातून 4 वेळा परिषद भरवली जाते. तर वर्षामधून 4 वेळा ही परिषद भरवली जाते आणि युरोपियन युनियनला सामरिक नेतृत्व प्रदान करते. म्हणजे सामरिक म्हणजे सार्वजनिक त्या ठिकाणी युरोपियन युनियनला सामरिक नेतृत्व या ठिकाणी प्रदान करत असते. युरोपियन न्यायालय हे न्यायालय युरोपियन युनियनमधील कायदे व करार यांचा अर्थ लावून न्यायदान करण्याचे कार्य करते. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात. या ठिकाणी हे सुद्धा बाब आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे.